नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 26 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जनगणना 2027साठी कोणाला राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक. ओके, तर बघा ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतेच जनगणना 2027मध्ये जे होणार आहे त्यासाठी सुदर्शन पटनायक यांना राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुदर्शन पटनायक हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाळू शिल्पकार म्हणजेच सँड आर्टिस्ट आहेत आणि ते जनगणनेबाबत लोकसंख्येमध्ये जागरूकता वाढवणे आणि व्यापक सहभाग प्रोत्साहित करणे ही त्यांची भूमिका असेल. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे डॉक्टर विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024चा जो आहे तो देण्यात आलेला आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. तर बघा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024चा जो आहे तो विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे आणि ते प्रसिद्ध हिंदी कवी आणि साहित्यिक आहेत. बघा ते छत्तीसगड या राज्यामधील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ठरलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. 18 ते 30 मार्चच्या दरम्यान भारत जनजाती उत्सव 2026 कोठे आयोजित होत आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. तर नवी दिल्लीमध्ये 18 ते 30 मार्च 2026च्या दरम्यान भारत जनजाती उत्सव 2026 आयोजित होत आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. भीम पेमेंट्स ॲपचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर बघा प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. भीम पेमेंट्स ॲपचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत महेंद्र सिंग धोनी. ओके, तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर महेंद्र सिंग धोनी हे भीम पेमेंट्स ॲपचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा महेंद्र सिंग धोनी यांची भीम म्हणजेच भारत इंटरफेस फॉर मनी पेमेंट्स ॲपच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा ही जी नियुक्ती आहे ती NPCI भीम सर्व्हिसेस लिमिटेडकडून करण्यात आलेली आहे आणि याचा उद्देश काय आहे तर डिजिटल पेमेंट्सबाबत विश्वास वाढवणे आणि ग्रामीण व लहान शहरांमध्ये वापर वाढवणे असा याचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. 2028ची जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कोणत्या राज्यामध्ये आयोजित होईल? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच ओडिसा. तर बघा ओडिसा या राज्यामध्ये 2028ची जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी आहे ती होणार आहे. ओके, तर बघा ओडिसा या राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. लक्षात ठेवा. तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, 2028ची ही स्पर्धा आहे आणि आगामी स्पर्धा असणार आहे तर बघा ही ओडिसा या राज्यामध्ये होणार आहे. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा या स्पर्धेचे आयोजन जे आहे ते ओडिसा या राज्यामधील भुवनेश्वर येथे होणार आहे. तर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी. एकूण 5 पदके जिंकलेली आहेत भारताने. ही स्पर्धा आहे वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप 2026ची जी आहे यामध्ये भारताने एकूण 5 पदके जिंकलेली आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. बघा वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 ही जी स्पर्धा आहे बघा ती अस्ताना कझाकिस्तान येथे आयोजित करण्यात आले होते. ओके, म्हणजेच कझाकिस्तान या देशामधील अस्ताना येथे ही जी स्पर्धा आहे ती आयोजित करण्यात आली होती. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने इंडिया पोस्टची 24 स्पीड पोस्ट आणि 24 स्पीड पोस्ट पार्सल सेवा सुरू केली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया. तर बघा ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतेच इंडिया पोस्टची 24 स्पीड पोस्ट
आणि 24 स्पीड पोस्ट पार्सल ही सेवा जी आहे ती सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. चला बघा, फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीश 2026 यादीमध्ये कोणत्या भारतीय शिक्षण तज्ज्ञाचा समावेश होणार आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच अलक पांडे. तर बघा, अलक पांडे यांचा फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीश 2026 यादीमध्ये समावेश होणार आहे. ओके, आणि ते एक शिक्षक आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ते फिजिक्सवालाचे संस्थापक आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, भूमिका श्रेष्ठ या कोणत्या देशाच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार बनलेल्या आहेत. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी नेपाळ. तर बघा नेपाळ या देशामध्ये भूमिका श्रेष्ठ या नेपाळ या देशाच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार बनलेल्या आहेत. ओके, लक्षात ठेवा, पहिल्याच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण नेपाळबद्दल. नेपाळची राजधानी आहे काठमांडू आणि चलन आहे नेपाळी रुपया आणि नेपाळची भाषा आहे नेपाळी. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, कोणते रुग्णालय भारतातील पहिले ऑनलाईन क्रिटिकल केअर फॉलोअप क्लिनिक सुरू करणार आहे. ओके, तर बघा भारतातील पहिलेच रुग्णालय आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच सफदरजंग रुग्णालय. तर बघा सफदरजंग रुग्णालय हे भारतातील पहिले रुग्णालय बनणार आहे जे की ऑनलाईन क्रिटिकल केअर फॉलोअप क्लिनिक सुरू करणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. भारतातील पहिले ऑनलाईन क्रिटिकल केअर फॉलोअप क्लिनिक जे आहे ते सफदरजंग हॉस्पिटल नवी दिल्ली येथील सुरू करणार आहे. ओके, तर बघा हे जे क्लिनिक आहे ते ICUमधून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांसाठी सुरू केले जात आहे. तर बघा याद्वारे संजीवनी हा जो प्लॅटफॉर्म आहे OPD प्लॅटफॉर्म याच्याद्वारे ऑनलाईन सेवा देण्यात येणार आहे. म्हणजेच घरबसल्या जे सेवा आहेत ICUमधून डिस्चार्ज झाल्यानंतर ह्या भेटणार आहेत. लक्षात ठेवा. आणि याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे करंट अफेअर्सचे संपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत. ओके, तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.